नमस्कार, मी गणेश चंद्रकांत कुदळे, पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने आज आम्ही महाराष्ट्रभर बंद पुकारलेला जो आहे तो आहार संघटनेला जो आहार त्यांनी सपोर्ट केला त्यांना आम्ही सपोर्ट करतोय पूर्ण महाराष्ट्रभर। आणि आमच्या प्राथमिक मागण्या या आहेत की जो रेट आत्ता त्यांनी जो येऊ घातलेला एक्साईज दर वाढलेला आहे तो खूपच जास्त अवस्थे वाढणार आहे, त्याच्यामुळे ग्राहकांवरती खूपच ताण पडणार आहे आणि व्यवसाय करताना पण खूप आम्हाला अडचण निर्माण होणार आहे। दुसरा मुद्दा आहे जो आमचा वॅटवरती जे 10% टॅक्स लावलेला आहे तो ऑलरेडी खूप जास्त अवस्था आहे आणि तो त्याच्यात पण तफावत आहे की काही इतर व्यवसायांना वॅट नाही आणि आमच्याला रेस्टॉरंटला वॅट आहे, तर तोही आमचा मागणी आहे की तो आम्हाला कमी करून द्यावा। आणि जो आमचे वार्षिक दरवाढ जी झालेली आहे 15%, ती पण यावर्षी एवढी वाढलेली आहे। ह्या एकंदरीत सगळा जो वाढलेला जो प्रकार आहे त्याच्यामुळे निश्चितच जे इलिगल प्रकार वाढणार आहेत आणि लोक व्यवसाय आम्हाला व्यवसाय करताना भरपूर इतर टॅक्सेस पण भरावे लागतात आणि त्याच्यामुळे काय होतं की आता इलिगल ह्या गोष्टी वाढणार आहेत आणि निश्चित व्यवसाय करणं अवघड होणार आहे। आम्हाला तर अशी वेळ आलेली की व्यवसाय हँडओव्हर करून आता आम्हाला पण वेगळा पर्याय शोधावा लागला। आता पिंपरी आणि पुणे जिल्हा जर पाहिला तर आपण साधारण 3-1 हजार हॉटेल्स आहेत परमिट रूम धारक आणि याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये प्राथमिकता 1500+ परमिट रूम्स आहे। हा आमचा एक दिवस पूर्ण 24 तास बंद असणार आहे। इथून पुढे आम्ही जर बंद असायचं तर साधारण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असायचा, पण यावेळेस आम्ही हा पूर्ण दिवस बंद असणार आहे, 24 तास बंद असणार आहे। आणि याच्यातनं आम्ही सगळ्यांना अपील तेच करतोय की जास्तीत जास्त संख्येने याच्यात सहभागी व्हावे। आमच्याकडे हीच मागणी आहे की आमचे जे कर जे वाढवलेले आहेत ते शिथिल करावे। मुख्यतः जो वॅट आहे 10% तो पूर्ण एक तर अबॉलिश झाला पाहिजे किंवा जो आम्हाला त्यात जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सवरती ते लावला गेले। आज काय होतंय की वॅट आम्ही जे खरेदी करतोय त्याच्यावरती लावून आलेला आहे 40% आणि इतर व्यवसायाला त्यांना टॅक्स नाहीये, तो माल विकताना MRP ने, आणि आम्ही जेव्हा विकतोय माल त्या डिफरन्सवरती असला पाहिजे। तर तसं न करता तो पूर्ण जो आम्ही 100 रुपयाची वस्तू आहे ती इतर ठिकाणी 110ला मिळते, आम्ही ती 150ला विकत असेल तर आम्हाला 150 रुपये टॅक्स भरायला लागतं। तर वास्तविकता त्या 100 आणि 50च्या मधला जो डिफरन्स आहे त्याच्यावरती भरला गेला पाहिजे, तर तसं न होता पूर्णवरती भरावा लागतो। तर आमची ती मागणी आहे की तो ह्या पद्धतीने असावा, अर्थात तो ॲबॉलिशन असावा इतर व्यवसायासारखा। सर, आता पूर्वी आमचे लायसन फीज 10% वाढत होती दरवर्षी। ह्या वर्षीपासून त्यांनी 15% वाढ केलेली आहे। त्यासाठी मला आम्ही निवेदन दिलेले प्रत्येक मंत्री लोकांना। त्यानंतर त्यांनी वॅट जिथं 5% होते त्यांनी 10% वाढवले। त्यानंतर आता असं झालं जे लिकर आमच्या परमिट रूममध्ये येत आहेत ते 60 ते 70% दर वाढवून आमच्याकडे येणार आहे। ज्यावेळी अशी दरवाढ होतील ऑटोमॅटिकली आमच्या हॉटेल इंडस्ट्रीला याचा खूप मोठा फटका बसणार आहे आणि त्याच्यामुळं इलिगल ॲक्टिव्हिटीज आपल्या शहरामध्ये जेवढे वाढतील, आज जे सामान्य नागरिक जे छोट्या मोठ्या परमिट रूममध्ये येऊन बसतो तो ह्याच्या पुढे जाऊन हातगाडी चौकात जाऊन हातगाडीत बसणार। ह्याचा अर्थ काय होणार आहे, चौकात तुम्हाला ह्याच्यानंतर ओपन बिअर बार दिसणार, म्हणजे ज्यांना लायसन नाही, एकही कुठले हप्ते नाही, काय नाही, आम्ही लिगली 10-10 लाख रुपये लायसन फी सरकारला भरतोय, त्यानंतर वॅट भरतोय, अजून बाकीचे कर आहेत, महानगरपालिकेचे कर आहेत, हे सगळं असताना सरकारने हे जे आमच्यावर कर लादलेला आहे त्यामुळे तुम्ही इलिगल ऍक्टिव्हिटीजला पुढे म्हणजे बढ़ावा देत आहे। व्यवसाय बंद करायची वेळ 101% येणार आहे। सर, 10 लाख रुपये वर्षाला फीज म्हणजे जवळजवळ 70 ते 75 हजार रुपये आम्हाला वेगळे हे द्यायला लागतात। त्याच्यानंतर तुम्हाला वॅट भरायचं आहे। आता ऑटोमॅटिकली हे 100 रुपयाची क्वार्टर जर का उद्या 250 रुपयाला झाले, आमच्याकडे कोण प्यायला येणार? सामान्य नागरिक हा हात गळतीवर जाऊन बसणार। ह्यानंतर तुम्हाला पोलीस चौकीमध्ये जाऊन कळेल की हा माणूस इथं दारू पित होता, रस्त्यावर ह्या बाईची छेडछाड केली, त्या मुलीची छेडछाड केली, म्हणजे आपण शहर एखादं म्हणतो की आपण सुधारायचं, आपण तर हे करण्यामागे तुम्ही पूर्ण राज्यात हे सगळं फक्त पिंपरी चिंचवड पुरतं बोलत नाही, या अख्ख्या राज्यात तुम्हाला सांगतो मारामाऱ्या छेडछाड हे वाढल्याशिवाय राहणार नाही। आमची सरकारकडे मागणी एवढीच आहे, आम्ही पण ह्या महाराष्ट्र स्टेटचे आम्ही पण नागरिक आहोत, आम्ही पण तुमचे मतदार आहोत, तर आम्हाला पण न्याय द्या, आम्हाला जगून द्या। आज कमीत कमी महाराष्ट्र राज्यामध्ये 20,000 हॉटेल्स म्हणजे परमिट रूम, बार अँड परमिट रूम्स आहेत। आमच्यामध्ये जवळजवळ 10 लाख+ वर्कर आहेत, त्यांचं कुटुंब आहे। मग फक्त आम्ही उपाशी मरणार नाही तर आमचे वर्कर्स लोक पण त्याच्यात सामील होणार आहेत आणि उद्या ह्याचा परिणाम आम्हाला धंदा जर परवडला नाही तर आम्ही आमचे लेबर कमी करणार, ऑटोमॅटिकली ते उपाशीमारी चालू होणार।
म्हणजे हे खापर सगळं राज्य सरकारवर पडणार आहे.